सिटी न्यूज वसा जनसेवेचा। धाड येथील दंगल प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषींवर कडक कारवाई करा अशा सूचना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज पोलीस विभागाला दिल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे 30 नोव्हेंबरला टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली होती। ही रॅली धाड येथील स्टेट बँक चौकात आल्यानंतर किरकोळ वाद झाला होता। हा वाद गावातील लोकांनी मिटवल्यानंतर रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडण्यात आले। त्यानंतर दोन गटांमध्ये वादविवाद होऊन दगडफेक झाली। त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत धाडमध्ये जमावबंदी लागू केली। 1 डिसेंबरच्या सायंकाळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी धाड येथे जाऊन घटनेची माहिती घेतली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, ठाणेदार नरेंद्र पेदोर उपस्थित होते। यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पोलिसांना सूचना केल्या की जिल्ह्यात वारंवार दंगलीचे प्रकार घडत आहेत, तेव्हा घटनेच्या मुळाशी जाऊन घटना घडवून आणणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करा। कारवाई करत असताना निर्दोष नागरिकांना यामध्ये गमवू नका अशा सूचना केल्या। शिवाय धाड परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करून घटनेची माहिती जाणून घ्या आणि गावात अशांतता निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करा अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। गावामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी दोन्ही गटातील नागरिकांनी परस्पर सहकार्य करून एकापैचं वातावरण निर्माण करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय। त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, निलेश गुजर, श्री खडके यांच्यासह गावातील हिंदू मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते। या लवकर घ्या। धाड येथील काय परिस्थिती, आपण इथे काय सल्ला दिला अधिकाऱ्यांना? हे बघा, धाड येथीलच नाही तर गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे 5 गावांमध्ये हे प्रकार घडले। जळगावमध्ये सुद्धा झाला, जळगाव जामोदला झाला, शेगावला सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे, त्या ठिकाणी मेहकरला सुद्धा झालं। माझ्या माहितीप्रमाणे इकडे देऊळघाटला पण काही प्रकार झालेला आहे आणि आज या ठिकाणी धाडमध्ये सुद्धा आपण पाहिलं। सातत्यानं हे जे प्रकार आणि हे जे काही हिंदू मुस्लिम हे जे काही तणावाचं वातावरण गावागावामध्ये तयार व्हावं लागलं, निश्चित हे काही दोन्ही समाजासाठी चांगली गोष्ट नाही। या गोष्टीमध्ये जे काही लोक दोषी असतील, ज्या लोकांनी सुरुवात केली असेल, ज्या लोकांनी काही मुद्दाम म्हणून दुसऱ्या कोणाच्या भावना दुखवायचा प्रयत्न केला असेल, अशा सगळ्या लोकांवर पहिले कडक कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि पुन्हा भविष्यात असे प्रकार जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावामध्ये घडणार नाहीत याची दक्षतासुद्धा पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजेत। अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। काय आवाहन करणार आहे तुम्ही जनतेला? मी जनतेला तर शांततेचंच आव्हान त्या ठिकाणी करणार आहे, पण एका आव्हानानं गावातली शांतता होत नसते। जे कोणी असे लोक असतील यांचा थोडा खोलमध्ये जाऊन ते गावातली शांतता भंग करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतात आणि मग त्याची ॲक्शन रिॲक्शनमध्ये इतर लोक, इनोसंट लोक त्याचे बळी पडतात आणि म्हणून असे जी काही लोक असतील त्या लोकांवर पहिले कारवाई व्हायला पाहिजेत, ही माझी त्या ठिकाणी पोलिसांना सूचना आम्ही केलेली आहे। सिटी न्यूज बुलढाणा।